नमस्कार. रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. मित्रांनो, राजकारण लातूरचं आजचा सकाळचा भोंगा हा विशेष भोंगा आहे. निवडणुकीचा धुराळा उडालेला आहे, आता खाली बसलेला आहे आणि आता सुरू झाले चिंतन, मंथन, आत्मचिंतन, एकमेकाला अभिनंदन. मित्रांनो, लातूरचं राजकारण अत्यंत डीप मध्ये जाऊन मी पाहिलेलं आहे. त्या जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल, नगरपंचायत असेल, मी एक पाहिलेलं आहे की ज्या आत्मविश्वासानं आमदार अमित देशमुख सामोरे गेले या निवडणुकीला, तो आत्मविश्वास मला भाजपच्या नेत्यामध्ये दिसला नाही. महानगरपालिकेतला झालेला पराभव याच्या मानसिकतेतूनच भाजप बाहेर पडली नाही आणि जिल्हा परिषदेला सामोरं गेली. आणि आपला भोंगा थोडं स्पष्ट बोलतो, त्यामुळे काही लोकांना राग येतो, काही लोकांना बरं वाटतं, काही लोकांना आनंद होतो, काही लोकांना दुःख होतं. कारण कुणाचीही पर्वा न करता आपल्या सत्संग विवेकबुद्धीला जे दिसतं, जे वाटतं, ते लोकांसमोर मांडणं, म्हणून सकाळचा भोंगा गाजतोय मित्रांनो. आणि आपला भरभरून आशीर्वाद मिळतोय मला. मित्रांनो, मी एक सत्य बोलतो, खरं कटू आहे पण सत्य बोलतो. जर डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, सीएचा मुलगा सीए, कपडा व्यापाराचा मुलगा कपडा व्यापारी, कारखानदाराचा मुलगा कारखानदार, साखर कारखानदाराचा मुलगा साखर कारखानदार, लोखंड व्यवसाय करण्याचा मुलगा लोखंड व्यवसायात, खत विक्रेत्याचा मुलगा खत व्यवसायात, कारण ते बाळकडू व्यापाराचा असेल, समाजकारणाचा असेल किंवा राजकारणाचा असेल, ही सगळी बाळकडू त्या मुलांमध्ये लहानपणापासून रुजतात. आणि हे सगळे पुढे येणारे नेते कुठेतरी त्यांना 5 वर्ष थांबवलं गेलं का काय, असा एक माझ्या मनामध्ये शंका आणि डाऊट आला. केव्हा, ज्या वेळेस लातूर जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष भाजपचे बसवराज पाटील मुरुमकर त्यांनी ज्यावेळेस त्यांचा निर्णय जाहीर केला की एकाही माजी आमदाराच्या, एकाही माजी विद्यमान आमदाराच्या मुलाला जिल्हा परिषदला तिकीट मिळणार नाही. हा निर्णय कोणाचा आहे? इतर जिल्ह्यात हा निर्णय का लागू होत नाही? जर शेजारी धाराशिवला राणा जगजित सिंगची मंडळी जर जिल्हा परिषद निवडणूक लढवू शकते, तर बाजूलाच असलेल्या लातूर जिल्ह्यामध्ये एकाही आमदाराच्या मुलाला तिकीट का नाही? रमेश कराडचा मुलगा उत्सुक होता, अभिमन्यू पवारांचा मुलगा उत्सुक होता, संभाजीराव पाटील यांच्या परिवारातला कोणतरी उत्सुक होतं, संजय बनसोडेच्या परिवारातला उत्सुक होतं, बाबासाहेब पाटलाच्या मुलाला तिकीट दिलं, निवडून सुद्धा आला. करतो क्रायटेरिया त्यांनी राष्ट्रवादीनं लागू केला नाही, फक्त भाजपनं. मग भाजपनंच भाजपला संपवायचं का भाजपनं काँग्रेसची सुपारी घेतली का? बसवराज पाटील अमित देशमुखचं जुनं प्रेम उफाळून आलं. जसं संभाजीरावचं अमित देशमुखचं येतं महानगरपालिकेला, तसं जिल्हा परिषदेला पुन्हा बसवराज पाटील मॅनेज झाले का भाजपचे काँग्रेसला, की जेणेकरून अमित देशमुखला बहुमत मिळावं म्हणून प्रयत्न झाला का? एकाही नेत्यानं आक्रमक सभा का घेतली नाही? अमित देशमुखांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर का दिलं नाही? आणि पराभवाच्या मानसिकतेतच भाजपचे लोक लढले. अमित देशमुख तुम्हाला लढले आणि जिंकले सुद्धा.
त्यांचं अभिनंदनच केलं पाहिजे. मित्रांनो, ज्यावेळेस आमचा सकाळचा भोंगा कोणावर टीका करतो त्यावेळेस आमचा सकाळचा भोंगा त्याचं कौतुक करायला सुद्धा विसरत नाही. त्यामुळं आमदार अमित देशमुख साहेब, तुमचं अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. का? ज्या पद्धतीनं संयम, ज्या पद्धतीने ज्यावेळेस आक्रमक व्हायचे ते नक्कीच आक्रमक झालेले आहेत. ज्यावेळेस आरोपांना उत्तर द्यायचे त्यावेळेस नक्कीच आरोपाला उत्तर दिलेलं आहे. पण मी एक पाहिलेलं आहे की या जिल्हा परिषदेला मुद्दा निघाला साखर कारखानदारीतला काटा मारण्याचा. काटा रुते कुणाला? काटा रुतलाय कुणाला? तर काटा हा रुतला भाजपला. काढला काटा भाजपनं दूर करून आणि त्यांनाच रुतलेला हे लक्षात ठेवा. आणि त्याच्यातून, कारण मतदार हा नाराज झाला, लातूर जिल्ह्यातलं अर्थकारण, लातूर शहराचं अर्थकारण हे लातूरच्या आसपास असलेल्या साखर कारखानदारीच्या क्षेत्रावर आणि साखर कारखानदारीच्या उद्योगावर, लोकांच्या ऊसावर, त्यांच्या बिलावर हे चालतं. लातूरचा भुसार लाईन, व्यापार लाईन, कापड लाईन, सराफ लाईन, सर्व लाईन्स. त्यामुळं साखर कारखानदारी ही लातूरची हेल्पलाईन आहे. आणि त्याच्याच वर आरोप झालेले मतदारांना आवडले नाहीत का? कुठंतरी पाडापाडीच्या राजकारणामध्ये जसं महानगरपालिकेला उमेदवार देण्यात चुकले, जसं महानगरपालिकेला लोक सांगतात की उमेदवारांची खरेदी विक्री झाली, दोन्ही पक्षाकडे झाली, असं लोक जाहीरपणे बोलतायत की पैसे देऊन तिकीट देण्यात आली. ते लोक बोलतायत, हे रत्नाकर औसेकर नाही बोलत. पण तसा काही प्रकार मला जिल्हा परिषदला नाही दिसला. पण जिल्हा परिषदला एक झालं, कदाचित हा निर्णय भाजपला आत्मघातकी ठरला की कोणत्याही राजकीय नेत्याच्या मुलाला तिकीट द्यायचं नाही. जर दिलं असतं तर आज तुमच्या 10 जागा वाढल्या असता, हा माझा दावा आहे. कारण जर रमेश कराडच्या मुलाला तिकीट दिलं असतं पानगाव मधून, तर रमेश कराड आज ज्या पद्धतीने ते पळालेले आहेत त्याच्यापेक्षा तिप्पट वेगानं पळाले असते. अभिमन्यू पवारच्या मुलाला दिलं असतं तर ते सुद्धा तिप्पट वेगानं पळाले असते. संभाजीरावच्या घरात दिलं असतं ते सुद्धा तिप्पट वेगानं पळाले असते. त्यांचा तर उमेदवार निवडून आणला असता, पण शेजाऱ्याचा सुद्धा आणला असता. म्हणजे जेणेकरून भाजपचे अजून 10 लोक वाढत होते. आज भाजप जिल्हा परिषदला 28 असली असती जर हा निर्णय बसवराज पाटलांनी घेतला नसता. आता बसवराज पाटलांनी हा निर्णय का घेतला? आमच्या माहितीनुसार आम्हाला असं कळालं की त्यांना उमरगा तालुक्यामध्ये मुरुम या क्षेत्रामध्ये आसपास त्यांच्या मुलांना भाजपचं तिकीट पाहिजे होतं. ते काही कार्यकर्ते घराणेशाहीचा आरोप करायला लागले म्हणून त्यांच्या मुलाला डावललं. मग मला नाही तर तुलाही नाही, माझ्या मुलाला नाही तर कुठल्याच आमदाराच्या मुलाला नाही. मग तसं क्रायटेरिया तुम्ही खासदार सुधाकर श्रंगारेंना का लावला नाही? त्यांच्या मुलीला तिकीट दिलं, ते पडली. एक लक्षात ठेवा, यामध्ये एक दुसरं गणित आहे की सुधाकर श्रंगारेंबद्दलची लोकांमधली विश्वासार्हता संपलेली आहे. कारण 15 दिवस ते काँग्रेसमध्ये असतात की पुन्हा 15 दिवस भाजपत येतात. त्यामुळे त्यांचं काही खरं नाही असं लोकांना माहीत झालं म्हणून लोकांनी त्यांच्या मुलीला पाडलंय, चक्क जाणीवपूर्वक पाडलेले असे मला रिपोर्ट आलेले आहेत. मग मित्रांनो, मला एकच सांगा, भाजपनं भाजपला लातूर जिल्ह्यातून संपवलं का? ज्या पद्धतीनं महानगरपालिकेला पराभव स्वीकारावा लागला त्या पद्धतीनं पराभव स्वीकारून अजित पाटील कव्हेकरांनी राजीनामा द्यायला पाहिजे आणि ग्रामीणची जबाबदारी स्वीकारून बसवराज पाटील मुरुमकरांनी राजीनामा द्यायला पाहिजे, असं एक सामान्य माणूस म्हणून, एक नागरिक म्हणून, एक सामान्य पत्रकार म्हणून मला वाटतं. का तर ही जबाबदारी तुमची आहे. देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला कोणत्या योजना कमी केल्या? मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला कोणतं सहकार्य कमी केलं? आईला फंड गेला कुठं? लोकांपर्यंत गेला नाही का? मग लोकांपर्यंत चर्चा काय गेली? भाजप पराभवाच्या मानसिकतेत का लढलं? का लातूरची भाजप देशमुखांना आंदोलन द्यायचं असं ठरवलंय का भाजपनं? काय हे गणितच समजत नाहीये मित्रांनो. आणि यामधूनच काँग्रेसचं साधलं, लढला, नडला आणि जिंकला म्हणून आमदार अमित देशमुख यांचं जाहीर अभिनंदन. मित्रांनो, हे झालं माझं स्वतःचं मत. यामध्ये मी कोणत्याही राजकीय नेत्याचं मत कुणाला विचारलं नाही. फक्त मला जे काल फोन आले की दादा तुम्ही आता या एवढ्या मोठ्या गदारोळानंतर का बोलत नाही,
म्हणून हा भोंगा मी घेतलेला आहे मित्रांनो. कारण एक मी सांगतो की माझ्या मनामध्ये ही खतखत होती की ज्या पद्धतीनं लढायला पाहिजे त्या पद्धतीने उमेदवार लढले नाहीत का? पराभवाच्या मानसिकतेतून लढले का? का पराभव त्यांच्या डोक्यातून गेलाच नाही? आणि इकडं ज्या पद्धतीनं वैयक्तिक आरोप सुरू झाले, अभिमन्यू पवारावर अमित देशमुखांचे आरोप, संभाजीराववर अमित देशमुखांचे आरोप, तिकडून संभाजीरावांचं उत्तर, निलंग्यात जाऊन संभाजीरावला अमित देशमुखांनी सांगितलं की इथल्या प्रत्येक तहसील कचेरी असेल कोणत्याही कचेरीतून, सरकारी कचेरीतून संभाजीराव पाटील नेकरांच्या घरात हप्ता जातो. मित्रांनो, आणि ही टोकाची भूमिका, टोकाचा विरोध अमित देशमुखांनी निलंग्यात जाऊन केलेला आहे. आणि संभाजीरावांनी लातूरात येऊन त्यांना उत्तर दिलेलं आहे की आम्ही जर तुमचं बाहेर काढलं, अभिमन्यू पवार सुद्धा म्हणाले की आम्ही जर अमित देशमुखांचं बाहेर काढलं त्यांना लातूर फिरणं मुश्किल होऊन जाईल. आता दोघांचे गुपित दोघांकडे आहेत का? एकदा सांगून टाका ना जनतेला काय ते खरं, कुणाचं काय, कुठं कुठं कुणाचं पाणी मुरतं एकदा जनतेला कळू द्या. यामध्ये एकच झालेलं आहे मित्रांनो, आता राजकीय धुराळा थंड झाला तर काही दिवसानं हे सगळे राजकीय नेते एका व्यासपीठावर येतील, एकमेकाच्या कुरघोड्या काढतील, एकमेकांना बारीक चिमटा काढतील, मग एकमेकांना हसून अलगदपणे आलिंगन देतील की झालं गेलं विसरून जाऊ, मी तुमचा मित्र, तुम्ही आमचा मित्र, दोघं मिळून आपण यात विकास कामाची वाट लावू. अमित देशमुख साहेब, महानगरपालिका तुमच्या ताब्यात आहे. जिल्हा परिषदला एक प्रकारविरोधी पक्ष म्हणून आता तुम्हाला बसायचं आहे. तुमचं पहिलं काम असेल इथला भ्रष्टाचार तुम्हाला रोखावं लागणार आहे. महानगरपालिकेला जो काही भ्रष्टाचार बोकाळला आहे, प्रत्येक टेबलला पैसा लागतोय, हा जर तुम्ही भ्रष्टाचार रोखण्यात यशस्वी झालात तरच तुमचं पुढचं राजकीय भवितव्य ठीक आहे. अन्यथा आमच्यासारखे वाचाळवी तर बसलेलेच आहेत तुम्ही कुठं चुकतात पाहण्यासाठी. फक्त आमचं एकच सांगणं आहे की जर लोकांनी एवढ्या विश्वासानं तुमच्या हातामध्ये महानगरपालिका दिली तर हा महानगरपालिकेचा कारभार देशमुख साहेब तुम्ही अगदी स्पष्टपणे चालवला पाहिजे. तंबी दिलेली पाहिजे नगरसेवकाला, महापौराला, उपमहापौराला, सर्वांना तंबी दिली पाहिजे की भ्रष्टाचार चालणार नाही. आणि वेळोवेळी तुम्ही त्या भ्रष्टाचार, आम्ही जर आवाज उचलले त्यात लक्ष घातलं पाहिजे की हे बोलतायत ते बरोबर आहे का. आमच्यासारखे अनेक पत्रकार आहेत लातूरमध्ये की जे खरंच चांगलं काम करतात, की जे भ्रष्टाचार अंकुश ठेवण्याचं काम करतात. जिथं चुकलं तिथं चुकलं, जिथं कौतुक तिथं कौतुक, जिथं अभिनंदन तिथं अभिनंदन. असा आपला रोखठोक सकाळचा भोंगा असतो मित्रांनो. कोणाला आवडतो कोणाला नाही आवडत आम्हाला काही फरक पडत नाही. मोबाईल तुमच्या हातात आहे, स्विच ऑफ करा. पण जे वाटतं ते स्पष्ट बोलले आणि लोकांसमोर बोलणं. आता जिल्हा परिषदला भ्रष्टाचार रोखायचं काम या काँग्रेसच्या लोकांना करावं लागणार आहे. कारण बहुमतातून सगळ्यात मोठा पक्ष म्हणून तुम्हाला लोकांनी मान्यता दिलेली आहे. तर आम्हाला काय वाटलं की फक्त लातूरच्या आसपासच्या 2-4 गट अमित देशमुखांना मिळतील, बाकीकडे अमित देशमुख चालतील का नाही सांगता येत नाही. पण अमित देशमुखांनी हा जो करिश्मा केलेला आहे की सगळ्यात मोठा पक्ष म्हणून जे जिल्हा परिषदला बहुमत घेतलंय त्याच्याबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन. आणि जरा भाजपच्या नेत्यांनी आत्मचिंतन करावं, आत्ममंथन करावं की आपण कुठं चुकलो, आपल्या कार्यकर्त्यांनी कुठे कुठे शेण खाल्ले, कोण कोणाला कसा मॅनेज झाला रात्रीतून, आणि कशी आपली वाट लागली, कसे मतं फुटले. आणि 36 वरून 18 आलेलं आहे भाजप. थोडीच्या वेळेस तर शून्यच होतं काय. म्हणून माझं स्पष्ट मत आहे की बसवराज पाटील मुरुमकर हे जिल्हाध्यक्ष म्हणून एकदम फेल गेलेला माणूस आहे. शहराचा अध्यक्ष म्हणून अजित पाटील कवेकर फेल गेलेला माणूस आहे. काय केलं तुम्ही लोकांनी? का निवडून आणू शकला नाही भाजपला शहरामधून किंवा ग्रामीण मधून बसवराज पाटील का आणू शकले? बसवराज पाटलाची मानसिकताच ही पराभवाच्या मानसिकतेतून होती, पहिलीच पत्रकार परिषद. कारण शेवटी बसवराज पाटलावर काँग्रेसचे संस्कार आहेत, अगदी संयम, ते इथं चालत नाहीये. बसवराज पाटील हे लातूर आहे, पिल्लू लातूर. आमचा अभय साळुंके मित्र जो सांगतो की हे लातूर हा पिल्लू, त्या पिल्लूने दाखवून दिलेलं आहे कसा चमत्कार घडतो. त्याचं सुद्धा अभय साळुंकेचं सुद्धा अभिनंदनच, कारण त्याला सुद्धा आक्रमकपणे चांगली भाषणं केलेली आहेत आणि तो चांगला वक्ता सुद्धा आहे.
म्हणूनच प्रत्येक पक्षाला अभय साळुंके जवळ असा वाटतो. त्याला कारणच आहे की त्याचं वक्तृत्व आहे, त्याचे अंगातले काही गुण्स आहेत, काही गट्स आहेत, की जो विनोदातून लोकांना प्रबोधन करतो, त्याचं सुद्धा अभिनंदन केलं पाहिजे. मित्रांनो, फक्त मला प्रश्न पडला आहे की ज्या आमदारांवर भाजपची मदार होती ते आमदार कुठं कमी पडले? का त्या आमदारांना जवळच्याच लोकांनी घात केला? का त्या आमदारांनी ज्या लोकांना मोठं केलं त्या लोकांनी त्या आमदाराला आतून दगा दिला? का ते आमदार आतून फुटले, ताबडतोब देशमुखांना मॅनेज झाले? रात्रीतून काहीतरी खेळ झाला का? पैशाचा खेळ झाला का? पैसे वाटप झाले का? पैसे वाटप झाले असे लोक आज अंतर्गत कुजबुजतात की हा कमी पडला, तो कमी पडला, हा कमी पडला, तो कमी पडला. पण शेवटी सगळेच काही मतदार विकत मिळत नाहीयेत. एक लक्षात ठेवा, काही विचारानं मतदान करणारे लोक अजून आहेत, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाही अजून जिवंत आहे, संविधान जिवंत आहे. मित्रांनो, थोडंसं रोखटोक बोललेलो आहे मी, कारण मला जे काही जाणवलं, मला त्याच दिवशी जाणवलं की ज्या दिवशी बसवराज पाटलांनी जाहीर केलं की एकाही कार्यकर्त्याच्या माणसाला तिकीट नाही, मी त्याच दिवशी बोललो आताच भाजप 10 संपलेली, म्हणलं खाली आलेली. कारण शेवटी आता अभिमन्यूच्या मुलाला तिकीट दिलं असतं तर अभिमन्यू पवारला वाटलं असतं की आज माझा मुलगा येतो, त्याच्या बाजूचे 2-4 आले पाहिजेत, त्याच तडफीनं पळाले असते ते, त्याच तडफीनं शेवटी त्यांनी प्रत्येकाने प्रचार केलेला आहे, मी नाही म्हणणार नाही, प्रचार केलेला आहे. पण ज्या स्पीडनी प्रचार करायला पाहिजे स्पीड कुठेतरी रोखल्या गेलेली आहे. का मला सांगा तुम्ही, कराडच्या मुलांना का वाटू नये की आपण राजकारणात मोठं व्हावं? जसं बाबासाहेब पाटलाच्या मुलाला मोठं केलं तुम्ही, बसवलं, राष्ट्रवादीने काही आट घातली, त्यांना उभय केलं, निवडून आणलं, तसं भाजपला करता आलं असतं. आज 4-5 आमदारांच्या 4 सीट तर पक्क्या झाल्या असत्या, त्याच्या सोबतचे 2 दूर, म्हणजे आज भाजप 28 ते 30च्या घरात गेला असतं, 18 आलं नसतं. आणि हे भाजपला सांगा कोण? कारण तिथं सगळेच बुद्धिवंत, तिथं आमच्या सगळं सामान्य कोणी नाहीच, सगळे बुद्धिवंत, सगळे चमत्कारी, सगळे कार्यक्रम. हा आमदार त्याला गिनत नाही, तो आमदार याला गिनत नाही, तो आमदार म्हणतो याला काय कळतं, तो आमदार म्हणतो त्याला काय कळतं, हा त्याच्यावर टीका करतो, तो त्याच्यावर टीका करतो. एकमेकाच्या पाडापाडीच्या राजकारणामध्ये भाजप पडली. म्हणून देवाभाऊ थोडस लक्ष घाला लातूरमध्ये, हे लातूरचं राजकारण काय दिशेला चाललेलं आहे. आणि जर लातूरमध्ये भाजप वाढवायचे असेल तर आता त्यांना मंथन, चिंतन, आत्मचिंतन करावं लागेल, आपलं कुठं चुकलं. बरं, आता उपयोग काय आहे? आता हात चोळत बसायचे 4 वर्ष, बघूया पुढे काय होतं. मित्रांनो, आजचा जरा रोखटोक सकाळचा भोंगा कसा वाटला, योग्य वाटला, लाईक करा, शेअर करा. पुन्हा एकदा आमदार अमित देशमुखांचं मी अभिनंदन करतो की नक्कीच मी त्यांच्यासाठी एकच शब्द वापरेल, नडला, लढला, भिडला, जिंकला आमदार अमित देशमुख. योग्य वाटलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला, आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube चॅनल.